नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जेव्हा पण कोणताही चांगला इन्व्हेस्टर कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करतो, तो सर्वात पहिले त्या कंपनीचा बिझनेस बघतो आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी एका इन्व्हेस्टरला कंपनीचे क्वार्टरली नंबर बघावे लागतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच जबरदस्त 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.85%, FISची होल्डिंग आहे 2.52%, DISची होल्डिंग आहे 4.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.54%. आणि मित्रांनो, SJVN लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला टुमारो म्हणजे उद्या पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40.46%, FISची होल्डिंग आहे 9.49%, DISची होल्डिंग आहे 11.67% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 38.35%. आणि मित्रांनो, टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.75%, FISची होल्डिंग आहे 23.02%, DISची होल्डिंग आहे 10.17% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.07%. आणि सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 12 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, FISची होल्डिंग आहे 4.89%, DISची होल्डिंग आहे 6.38% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.89%. आणि मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 12 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळणार आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी कंपनी लेटेस्टमध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. आणि मित्रांनो, ऑगस्ट 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 15.57%, DISची होल्डिंग आहे 44.41% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 40.02%. आणि मित्रांनो, NSDLचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 12 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BDL म्हणजे भारत डायनॅमिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, FISची होल्डिंग आहे 3.77%, DISची होल्डिंग आहे 10.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.19%. आणि मित्रांनो, भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 12 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळणार
आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे IRCTC, म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, FISची होल्डिंग आहे 7.28%, DISची होल्डिंग आहे 14.16%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.17%. आणि मित्रांनो, IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर 13 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.35%, FISची होल्डिंग आहे 10.84%, DISची होल्डिंग आहे 12.21%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.60%. आणि मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 13 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, FISची होल्डिंग आहे 24.02%, DISची होल्डिंग आहे 13.61%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.77%. आणि मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीच्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर 14 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 19.39%, DISची होल्डिंग आहे 14%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.76%. आणि मित्रांनो, अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर 14 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्याचे क्वार्टर वनचे नंबर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.